दमलेल्या नव्हे तर एका फसलेल्या बापाची कहाणी. नामवंत पेट्रोकेमिकल कंपनीतून निवृत्त झालेला अधिकारी कोल्हापुरातील मोरेवाडी परिसरात प्रशस्त जागेत टुमदार बंगला बांधला. येथे केवळ सिमेंटच्या भिंती उभ्या केल्या नाहीत, तर घरासमोर आंबा, चिक्कू, पेरूसह विविध फळांची झाडे अक्षरशः डोलवली. दोघा पती पत्नींनी या बंगल्यासाठी आपले सर्वस्व ओतलं. आयुष्यभराची पुंजी या बंगल्यासाठीच खर्ची घातली. आयुष्याची संध्या अशी कात्रत जात असताना हा बंगला म्हणजे त्यांच्या ऊर्जेचा जिवंत झरा होता. त्यामुळे या दोघांचेही या बंगल्यावर जीवापाड प्रेम. या निवृत्त अधिकाऱ्याला एक मुलगा आणि एक मुलगी. दोघांनाही उच्च शिक्षित केलेलं. शिक्षणानंतर मुलगी अमेरिकेत तर मुलगा दिल्लीत स्थायिक झालेला. त्यामुळे एकांताच्या झुल्यावर झुलताना या दोघा पती पत्नींना या बंगल्यानेच मायेच्या ओलाव्यात ठेवलेलं. अचानक एके दिवशी मुलगा दिल्लीहून कोल्हापुरात आला. मी नोकरीनिमित्त परदेशात स्थायिक होतोय. माझ्यासोबत तुम्हीही चला. हा बंगला विकूया म्हणत त्याने परस्परच गिऱ्हाईक शोधलं. वडिलांना मुलाचा हा निर्णय पटेना. आई वडिलांनी विरोध केला, पण घराचा एकमेव वारसदार म्हणून त्या निर्मळ बापाने हा टुमदार बंगला कधीचाच मुलाच्या नावावर केला असल्याने बंगल्याचे सर्वाधिकार मुलाच्या हातात होते. उघड्या बोडक्या माळावर एकही घर नसताना उभा केलेला हा बंगला आणि त्याच्या भोवती तयार केलेली हिरवाई वडिलांच्या डोळ्यासमोरून हटेना. पण बापाच्या कष्टाची पर्वा न करता मुलाने बंगला विकला. बंगल्याविना बेघर झालेले आईवडील मुलगा आपल्याला परदेशात घेऊन जाईल ही अपेक्षा ठेवून होते. मात्र तात्पुरते भाड्याच्या घरात राहा, नंतर नेतो म्हणत मुलाने बंगल्याचे आलेले पैसे घेऊन दिल्ली गाठली. आज या घटनेला 6-7 वर्षांचा काळ लोटला, मात्र मुलगा आलाच नाही. आयुष्यभराची पुंजी ज्या बंगल्यासाठी ओतली, तो बंगला डोळ्या देखत दुसऱ्याला दिला ही सल वृद्ध बापाला जगू देत नाही. या बंगल्या शेजारीच भाड्याच्या घरात राहणारा बाप रोज सकाळी उठून बंगल्यासमोर लावलेल्या तुळशीला पाणी घालतो, आंब्याच्या झाडाखाली क्षणभर विसावतो आणि भाड्याच्या 2 खोल्यांच्या घराची वाट धरतो. त्याचा हा दिनक्रम कधीच चुकत नाही. तर मुलगी विचारत नाही आणि मुलगा आता कधीच येणार नाही ही मानसिकता करूनच हे दाम्पत्य आयुष्याची संध्याकाळ एकमेकांच्या हातात हात देत घालवत आहेत. सकाळी उठला की बंगल्याकडे एकटक पाहणारा, रस्त्यावरून येणारे जाणारे थांबलेच तर आयुष्याची ही चित्तर कथा सांगत अश्रू ढाळणारा हा म्हातारा एका दमलेल्या नव्हे तर एका फसलेल्या बापाची कहाणी होऊन बसला आहे. नटसम्राट नाटकातील गणपतराव बेलवळकरांचे एक वाक्य आपण उगाच समजतो. आपण आई झालो, बाप झालो, खरं तर आपण कुणीच नसतो. अंतराळात फिरणारा एखादा आत्मा वासनेच्या जिन्याने खाली उतरतो आणि आम्ही समजतो मी बाप झालो. ज्याला लहानाचं मोठं केलं, एकुलता एक म्हणत सारं सर्वस्व दिलं, त्यानेच जर जन्मदात्या आईबापाला जिवंतपणे मरण दिले असेल तर आईबाप झाल्याचा आनंद साजरा केल्याचा पश्चाताप नक्की होणार. मोरेवाडीतील ते निर्मळ आईवडीलही याला कसे अपवाद असतील? रसिक हो, कथा आवडली असेल तर लाईक, शेअर, हाईप करा. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूयात पुढील व्हिडिओ घेऊन. जय श्रीराम.